दोन्ही बंधू एकत्र आले तर काहीही प्रॉब्लेम नाही। आदित्य यांच्यानंतर आता अमित ठाकरेंनी युतीबाबत हे मोठं वक्तव्य केलंय। ठाकरे बंधूंनी एकमेकांशी फोनवरून संपर्क साधावा, युतीबाबत अमित ठाकरेंनी हे मोठं विधान केलेलं आहे। त्यामुळे आता युतीबाबत एकंदरीतच तिसऱ्या फळीमध्ये सुद्धा आता सकारात्मक असे सगळे संकेत दिसत आहेत। खरं तर राजकारणातली समाजकारणातली ही तिसरी पिढी आणि अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांकडूनही सकारात्मक असे संकेत, सकारात्मक वक्तव्य पुढे येतात। दोन्ही बंधू एकत्र आले तर काहीही प्रॉब्लेम नाही असं अमित ठाकरे यांनी म्हटले। तर आदित्य ठाकरे यांनी काल मोठं वक्तव्य केलं होतं। राज्याच्या हितासाठी जर असेल, एकत्र येणार असतील तर निश्चितच स्वागत आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। आणि आज अमित ठाकरेंनी सुद्धा युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय। ठाकरे बंधू एकत्रित येण्याबाबत अमित ठाकरेंनी काय म्हटले आपण पाहूया। तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये, मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं। कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी, मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाहीये। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही। मग ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र। यावेळी पुढाकार त्यांनी घ्यावा, कोणीही घ्यावा, मी नाही घेऊ शकत। तर अमित ठाकरे म्हणतात दोन्ही भावांनी बोलावं, एकमेकांकडे त्यांचे नंबर आहेत आणि ते फोनवरून संवाद साधू शकतात असं त्यांनी म्हटलंय। एकंदरीतच हे वक्तव्य म्हणजे सकारात्मक संकेत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज अमित ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक असे संकेत त्यांच्या वक्तव्यातून दिलेले आहेत। काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा असं सकारात्मक वक्तव्य केलं होतं युती संदर्भातलं। आपण आधी ते वक्तव्य ऐकूया, नेमका आदित्य ठाकरे काय म्हणाले होते। महापालिका निवडणुकांचं आता पडगम वाजलेलेच आहे। काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण हे पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। तर आदित्य ठाकरे यांचं हे कालचं वक्तव्य होतं आणि त्यानंतर आज अमित ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय की दोन्ही बंधूंनी एकत्रित आले तर काही प्रॉब्लेम नाही आणि त्या दोघांकडे एकमेकांचा संपर्क क्रमांक आहे, त्यामुळे ते स्वतः ते दोघं एकमेकांशी बोलतील। आम्ही बोलणार कोण, अशा प्रकारे अमित ठाकरेंनी वक्तव्य केलं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सीमा, अमित ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक असे संकेत युतीसाठी दिलेले आहेत, प्रॉब्लेम नाही असं ते म्हणतात। काय काय नेमकं ते आज म्हटलेत? नक्कीच अनुपमा, खरं तर ठाकरे बंधू कधी एकत्र येणार असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जात होता। आणि गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या युती संदर्भात काय बोलतात याकडे लक्ष असताना दुसरीकडे ज्युनियर बंधूंची मनं जुळल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। परवा आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं होतं आणि आज अमित ठाकरे यांनीच त्या प्रश्नाला उत्तर देत असताना मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत त्यांनी सकारात्मक संकेत जे आहेत ते युती संदर्भात दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांचं असंही म्हणणं होतं की सोबत एकत्र आलेच पाहिजे। आम्ही बोलणारे कोण, म्हणजे आम्ही पदाधिकारी किंवा जे पक्षातले नेते आहेत हे एकमेकांशी बोलून काही होणार नाही। दोन्ही ठाकरे बंधूंकडे एकमेकांचा नंबर आहे, त्यांनी एकमेकांशी संपर्क साधावा। 2019 मध्ये आणि त्यानंतर 17 साली सुद्धा मनसेकडनं एकत्र येण्यासंदर्भात प्रयत्न केले गेले होते। आता ठाकरेंची बारी आहे, कुठेतरी त्यांनी हात पुढे केला पाहिजे, आता त्यांनी बोलणी सुरू केली पाहिजे असा एक सूर आज अमित ठाकरे यांच्या बोलण्यामधून आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्यामुळे आता ज्युनियर ठाकरे बंधूंची मनं जुळल्यानंतर दोघांचेही वक्तव्य, दोघांनीही युती संदर्भात मोठं वक्तव्य केल्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी घरातली जी युवक पिढी
कधी आहे तर दोघांचंही वक्तव्य आणि दोघांचीही जी भूमिका आहे ती मात्र आपल्याला सकारात्मक आणि एकसारखी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरती कधीपर्यंत या संदर्भात भूमिका जाहीर केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याची उत्सुकता दोन्ही पक्षाला आणि विरोधकांना सुद्धा असल्याचं सध्या आपण या ठिकाणी बघतोय. अगदी खरं सीमा, हे चित्र आपण पालटताना खरं तर बघितलेलं आहे, कारण विधानसभा लोकसभेच्या आता निवडणुका झाल्या आणि त्यावेळी दोघेही राजकारणामध्ये सक्रिय असताना त्यांनी असं म्हटल्याचं कधी ऐकिवात नव्हतं, कारण खरं तर एक प्रकारची नकारात्मकता दोघांच्याही वक्तव्यामध्ये होती. मात्र आता दोघेही सकारात्मक दिसत आहेत असंच या वक्तव्यावरून दिसतंय. सीमा, अशा संपर्कात रहा. तर ठाकरे बंधू आता एकत्रित येणार का आणि एकमेकांना खरं तर जाहीर वक्तव्यांवरून त्यांनी टाळी दिलेली आहे, एकमेकांना साथ घातलेली आहे, मात्र प्रत्यक्षात बोलणी सुरू झालेली नाहीये. दुसऱ्या फळीतले नेते खरं तर एकमेकांविरोधात आधी असताना आता मात्र कुठेतरी सकारात्मक संकेत मिळतात. डोंबिवलीतलं आंदोलन सुद्धा युबीटीनं आणि मनसेनं एकत्रित केलं होतं, त्यामुळे हे सुद्धा एक सकारात्मक संकेत युतीसाठी होते. आणि त्यातच काल दुसरी जी पिढी आहे ठाकरेंची, ज्यांना ज्युनियर ठाकरे बंधू असं आता संबोधलं गेलं, तेव्हा त्या दोघांनी सुद्धा युती संदर्भात खरं तर सकारात्मक संकेत दिलेले आहेत. आणि या संदर्भात संदीप देशपांडे मनसेचे नेत्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली तीही आपण पाहूया. पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. नजरबाज ने नजर को देखकर नजर से क्या इशारा, नजर का खेल है यारो, नजर ही ने समजा. हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया होती. हे सगळे दुरून डोंगर साजरे आहेत, कुठलाही ठोस प्रस्ताव अजूनही आलेला नाही आणि ज्या दिवशी हा प्रस्ताव युती संदर्भातला येईल त्यावेळी राज ठाकरे स्वतः निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर 2019 मध्ये सुद्धा जीप पोळलेली होती आणि आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत, त्यामुळे आमच्या खरं तर कुठलीही चर्चा झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही पातळीवर चर्चा झालेली नाहीये, हे केवळ वरवरचं असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. मात्र चर्चेसाठी आता कुठेतरी सकारात्मक असा एक ग्राउंड तयार होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची वक्तव्य नक्कीच तितकीच महत्त्वाची ठरतात. पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, आपण आता पाहिलं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांनी सकारात्मक जरी संकेत दिलेले असले तरी आत्ताच्या निवडणुका होऊन गेल्या, लोकसभा विधानसभा, यामध्ये दोघेही फारसे सकारात्मक एकमेकांबाबत बोलतानाही नव्हते. आणि अमित ठाकरे जेव्हा आपल्या जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये आले होते, जाहीर सभा या कार्यक्रमात आले होते, त्यावेळी त्यांनी फारसे बोलण्यासाठी याबाबत उत्सुक नसल्याचं आपण पाहिलेलं होतं. कुठली प्रतिक्रिया दिलेली नव्हती युतीबाबत किंवा दोन्ही बंधू एकत्रित येण्याबाबत. काही कटू अनुभव त्यांनी सांगितलेले होते आपल्या या कार्यक्रमांमध्ये आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा तसंच काहीसं वक्तव्य केलेलं होतं. मात्र आता कुठेतरी तुम्ही म्हणता तसं या ज्युनियर ठाकरे बंधूंकडून एक सकारात्मक असे हे सगळे संकेत येतात. त्यामुळे पुढचा काळ हा काय नेमका कसा जातोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ठाकरे बंधूंनी जाहीर वक्तव्यांमधून एकमेकांना साथ दिलेली असली तरी प्रस्ताव मात्र एकमेकांसमोर अजूनही युतीचा ठेवलेला नाहीये. या संदर्भात काय? नक्कीच अनुपमा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी वक्तव्य एकमेकांच्या विरोधात केली जात होती तेव्हा युती संदर्भात जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जायचा तेव्हा संपलेल्या पक्षावरती आम्ही बोलत नाही अशा प्रकारची वक्तव्य आदित्य ठाकरे करत होते आणि अगदी ठाकरे गटाला धारेवरती धरण्याचा प्रयत्न मनसे पक्षाकडनं केला जात होता. मात्र आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भाषा जी आहे एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांसंदर्भातली जी भाषा वापरली जाते ती कुठेतरी आपल्याला मवाळ पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरोधात आता सोबत येण्यासंदर्भात सकारात्मक बोलताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यामुळे यांच्या भूमिकेमध्ये झालेला जो बदल आहे या बदलावरून जे तर्कवितर्क सध्या राजकारणामध्ये लावले जात आहेत असं म्हणतायत जे तज्ज्ञ आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी पडद्यामागे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे जे नेते आहेत त्यांची वक्तव्य जी आहेत ती माध्यमांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मनसेच्या नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 2019 आणि 2017 मध्ये आम्ही युती संदर्भात प्रस्ताव दिलेला होता, तेव्हा मात्र आम्हाला उद्धव ठाकरेंनी कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची बारी आहे. उद्धव ठाकरे यांनीच प्रस्ताव दिला पाहिजे, कारण मागील 2 अनुभव पाहता आता तिसऱ्यांदा
आम्ही जर त्यांच्याकडे परत गेलो तर पुन्हा एकदा आम्हाला तशाच प्रकारे ते प्रतिसाद देणार नाही, आम्हाला टाळी देणार नाही, अशी कुठेतरी भीती, अविश्वासाची जी भूमिका आहे या मनसेच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी असं म्हटलं की आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत, कारण आमचे मागचे अनुभव वाईट आहेत. आता बोलताना अमित ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की 2019 आणि 17चा जर आढावा घेतला तर यावेळी आम्ही कोणतीही चूक करणार नाही, यावेळी ठाकरेंकडनंच प्रस्ताव आला पाहिजे. तर त्यामुळे हे सगळे मनसेचे नेते असतील किंवा मग पूर्ण मनसेचा पक्ष नेते जे महत्वाचे आहेत त्यांनी संपूर्णपणे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरती संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे. जोपर्यंत ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही भूमिका जाहीर करणार नाही. त्यांच्याकडनं प्रस्ताव आल्यानंतर आम्ही नक्कीच सकारात्मक अशी प्रतिक्रिया देऊ किंवा तसा त्यांना प्रस्ताव देऊ, कारण सुरुवात ही आमच्याकडनं झालेली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडनं पुढील भूमिका नक्की काय मांडली जाते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर जर आले तर अर्थातच मुंबईमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि याची जाणीव दोन्ही पक्षाला आहे. त्यामुळे दोघांकडनंही सकारात्मक दररोज जे वक्तव्य आहेत ती केली जात आहेत आणि त्यात ज्युनियर बंधूंनी केलेले हे दोन्ही वक्तव्य याचा आता मोठे अर्थ जे आहेत ते काढले जात आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस या दोन्ही पक्षासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. फक्त या दोन्ही पक्षासाठीच नाही तर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसाठी सुद्धा तेवढेच महत्वाचे असणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे असणार आहे, कारण दोन्ही युतींमध्ये ठाकरे बंधूंची मोठी भूमिका आहे. दोघं जर एकत्र आले तर या युतीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यांच्या हालचालींवरती संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते आता अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू काय पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घेतात, काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल. खरं तर सीमा, राजकारणामध्ये दबावाला खूप महत्व असतं. दबावाचं राजकारणाची एक खेळी असते. आपलं अस्तित्व दाखवणं, अस्तित्व टिकवून ठेवणं येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी हे सुद्धा दोन्ही पक्षांना सध्या गरजेचं आहे. जरीही सध्या सत्ताधाऱ्यांमधले पक्ष मोठ्या संख्येनं आणि मोठ्या ताकदीचे असले तरी त्यांच्या समोर एकत्रित येण्याचा किमान आणणं हे तरी सध्या गरजेचं आहे. त्या दृष्टीनं हे सगळं दबावाचं राजकारण केलं जात आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. मात्र नेमके आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे काय म्हटले, या दोघांची वक्तव्य नेमकी कशी होती, एकदा आपण पुन्हा प्रेक्षकांना दाखवूया. महापालिका निवडणुकांचा आता पडगम वाजलेलेच आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण हे पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येण्यात, पण मी 2014ला 17ला बघितलंय. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. गोष्टी मीडियासमोर बोलतात, कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं. कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी, मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाहीये. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र. कोणीही घ्यावा, मी नाही घेऊ शकत. तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे हे सकारात्मक वक्तव्य, तसे संकेत, आणि त्यावर आता अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण ऐकूया. मग काल आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब, उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल.
तर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि अर्थातच आता ज्युनियर ठाकरे बंधूंकडून सकारात्मक हे संकेत आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा हा सगळा सिलसिला सुरू झालेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं हा प्रस्ताव औपचारिकरित्या आणि खरोखर किती समोर जातो आहे ठाकरे बंधूंकडून एकमेकांकडे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जाहीररित्या वक्तव्य होत आहेत आणि यामध्ये कुठेतरी सकारात्मक संकेत मिळत आहेत. मात्र तरीसुद्धा युती होण्यासाठी जी एक प्रक्रिया लागते ती मात्र होताना कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे एकीकडे भाजपनं आपली चाचपणी येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी सुरू केली आहे. स्वबळाचे नारे देऊन झालेले आहेत. शिंदेंबरोबर एकत्रित जाण्यासाठीचा जागांचा फॉर्म्युला सुद्धा ठरला असल्याचं कळतंय. तर इकडे आता जर युती होत असेल ठाकरे बंधूंमध्ये तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन समीकरण पाहायला मिळेल आणि वेगळं राजकारण कूच पालटते का हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळे आता दोन ठाकरे बंधूंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची काय प्रतिक्रिया तेही आपण पाहूया. आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलतायत. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोप येईल.